भारताच्या इतिहासात अनेक युद्ध झाली, अनेक साम्राज्य उभी राहिली. काही युद्ध असे होते की त्यांच्या पराक्रमांनी इंग्रजांसारख्या धूर्त शत्रूलाही हादरवून सोडलं. इतकंच नाही तर त्यांच्या पराक्रमांची दखलही इंग्रजांना घ्यावी लागली. त्यापैकीच एक होत्या झाशीची राणी लक्ष्मीबाई. तलवारी मागच्या या स्त्रीची गोष्ट आजच्या या भागात. हॅलो, नमस्कार. मी मेघा. हाती तलवार असलेल्या, घोड्यावर स्वार असलेल्या लक्ष्मीबाईंना आपण एक वीरांगना, योद्धा म्हणून ओळखतोच. शाळेतही भाषणं, पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून काही माहिती आपल्याला आहे. पण एका सामान्य मराठी कुटुंबात जन्मलेली मुलगी, ते एक असामान्य योद्धा. कसा होता हा प्रवास? वाराणसीमध्ये मोरोपंत तांबे यांच्या घरात या मुलीचा जन्म झाला. तिचं नाव मणिकर्णिका. मोरोपंत हे पेशव्यांच्या दरबारी आधी वाराणसीला होते. चौथ्या वर्षी आईचं छत्र हरवलेल्या मनूला घेऊन मोरोपंत कानपूर जवळ असलेल्या बिठूर या जिल्ह्यात पेशव्यांच्या दरबारी आले. पेशव्यांच्या दरबारात त्या वातावरणात वाढत असताना युद्धनीतीचे संस्कार लहानग्या मनूवर आपोआप होत होते. लहानच असलेल्या नानासाहेबांबरोबर मनूही तिथे तलवारबाजी, घोडसवारी शिकली. रोज कसरतही करायची. त्यावेळच्या परिस्थितीनुसार वयाच्या 14व्या वर्षी मनूचा विवाह झाशीचे सुभेदार गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. त्यावेळी 7 कलमी करारानुसार झाशीच्या रक्षणाची जबाबदारी ही इंग्रजांची होती, म्हणजे अंमल इंग्रजांचा होता. पण गंगाधरराव हुशार आणि चाणाक्ष होते. त्यामुळे ब्रिटिशांचा अंकित असूनही झाशीच्या कारभाराची पूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे स्वहस्ते सांभाळली. मनू आता झाशीची राणी झाली होती. लग्नानंतरही तिने व्यायाम, घोडेस्वारी, तलवारबाजी या गोष्टी चालूच ठेवल्या. आपल्या दासींनाही तिने यात पारंगत केलं. राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधरराव यांच्यात वयाचं अंतर होतं 30 ते 31 वर्ष. वयाचं हे अंतर लक्षात घेऊन कधीतरी राज्यकारभाराची जबाबदारी आपल्यावर पडणारे याची जाणीव राणी लक्ष्मीबाईंना होती. आणि म्हणूनच राज्यकारभाराचं निरीक्षण, परिस्थितीचं अवलोकन आणि ब्रिटिशांसारख्या शत्रूपुढे ठामपणे उभं राहण्यासाठी स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार करणं, हे सगळं राणी जाणीवपूर्वक करत होती. 1851 मध्ये राणी लक्ष्मीबाईंना एक मुलगा झाला, पण दुर्दैवाने 3 महिन्यातच तो दगावला. राणी लक्ष्मीबाईंसाठी हा खूप मोठा धक्का होता. तो त्यांनी सहन केला आणि गंगाधर रावांनाही सावरण्याचा प्रयत्न केला. पण गंगाधर रावांची तब्येत बिघडतच चालली होती. अशातच त्यांनी नेवाळकर घराण्यातल्याच एका 5 वर्षाच्या मुलाला दत्तक घेतलं. त्याचं नाव दामोदर असं ठेवलं. दुर्दैवाने काही दिवसातच गंगाधर रावांचा मृत्यू झाला. राणी लक्ष्मीबाईंसाठी हा अजून एक मोठा धक्काच होता. त्यानंतर लगेचच ब्रिटिशांचं लक्ष झाशीकडे वळलं. त्यावेळचा ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डल्हौसी यांनी डॉक्टरीन ऑफ लॅप्स हा कायदा आणला होता. आणि या कायद्यानुसार राजाला जर वारस नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याचा दत्तक वारस नामंजूर करून ते पूर्ण संस्थान खालसा करून घेण्याचा अधिकार इंग्रजांना होता. राणींनी रीतसर पत्र पाठवून दत्तक वारस मंजूर करून घेण्यासाठीची परवानगी ब्रिटिशांकडे मागितली. अर्थातच ब्रिटिशांनी ती नामंजूर केली. उलट जाहीरनामा पाठवला की झाशी संस्थान आता खालसा करण्यात येते. ते आता कंपनी सरकारच्या अधिपत्याखाली असेल. तरी राणीला दरमहा तिच्या इतमामानुसार तनखा देण्यात येईल. तेव्हा मात्र राणी कडाडली. मेरी झासी नहीं दूंगी. हे वाक्य अतिशय प्रसिद्ध झालं, कारण यात वेदना आणि निषेध दोन्हीही होता. आधीच मुलगा, पती अशा अतिशय प्रिय माणसांचं निधन, आणि त्यात आता अस्तित्वाचाच प्रश्न. अर्थातच लगेचच युद्ध पुकारणं शहाणपणाचं नाही हे राणीला माहित होतं. तिला सैन्यबळ तयार करायचं होतं, जनतेचा विश्वास मिळवायचा होता. पण तिचं हे वाक्य आणि निषेध भारतभर पसरला. कुठेतरी संग्रामाची ठिणगी पेटण्यात या निषेधांनी भर घातली. राणीने दान दिलेली गावं, तिने बक्षिसं म्हणून दिलेल्या जमिनी, तिचे दागिने हे सगळं इंग्रजांनी जप्त केलं. तिचा राजवाडा ताब्यात घेतला आणि तिची रवानगी महालात केली. केवढा हा अपमान! हे सगळं पचवत ती तयारी करत होती. हळूहळू पुन्हा सैन्य उभं केलं. तिने नारी संघटना तयार केली. त्याचं नाव ठेवलं
दुर्गा दल. काही काळ राणींनी अत्यंत संयमाने आणि न्यायाने प्रजापालन, दानधर्माचं काम सुरूच ठेवलं. 1857 मध्ये संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात क्रांतीचा भडका उडाला. शेजारच्या दतिया, ओरछा संस्थानांनी झाशीवर आक्रमण केलं. तेव्हा राणींनी स्वतः सैन्याचं नेतृत्व करत त्यांचा पराभव केला. पण झाशीचं हे बंड याचा परिणाम हा इंग्रजांसाठी चांगला नव्हताच. तेव्हा इंग्रज सेनापती ह्यू रोज याला प्रचंड सैन्यासह झाशी काबीज करण्यासाठी झाशीवर धाडण्यात आलं. ब्रिटिशांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा घातला. या परिस्थितीचा अंदाज थोडा आधीच राणीला आला होता, म्हणून तिने तात्या टोपेंना मदतीसाठी बोलावलं. 15,000 सैनिकांसह ते आले, पण ब्रिटिशांच्या वेढ्यामुळे त्यांचा मार्ग रोखला. या परिस्थितीत राणीचं सैन्यबळ तिला पूर्ण साथ देत होतं. किल्ल्यावरच्या हल्ल्याचा चांगला प्रतिकार ते करत होतं. त्या परिस्थितीत पूर्ण नेतृत्व, किल्ल्याची देखरेख, हल्ल्यानी पडलेली खिंडारे बुजवणं हे सगळं काम राणी जातीने तिच्या प्रजेच्या मदतीने करत होती. हळूहळू किल्ल्यातला दारुगोळा संपला, फितुरी वाढली. तेव्हा परत लढायचं असेल तर आता इथून सुटका करून घ्यावी लागेल हे राणीच्या लक्षात आलं. निवडक सैन्याला आणि लहानग्या दामोदरला पाठीशी घेऊन राणीने कालपीकडे कूच केली. इंग्रजांच्या हे उशिरा लक्षात आलं आणि ते आलं तेव्हा ते कालपीला राणीच्या मागावर निघाले. कालपीला पुढे जाऊन तात्या टोपेंची मदत मिळवायचा राणीचा विचार होता, पण मागावर असलेल्या इंग्रज सैन्यांनी राणी आणि तिच्या सैन्याला वाटेतच गाठलं. पण यावेळी वेळेला त्यांनी खूप निकराने लढा द्यायचा प्रयत्न केला, पण ह्यूने या लढाईत उंटांचा वापर केला होता. वर बसलेल्या स्वारीशी तलवारीने लढता येत नव्हतं. राणीने प्रयत्नांची शर्थ केली आणि तिच्या सैन्यालाही तिने उत्साह द्यायचा प्रयत्न केला, बळ द्यायचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. तेव्हा राणीला तिथं माघार घ्यावी लागली. मग राणी ग्वाल्हेरला गेली, जो किल्ला तात्या टोपेंनी जिवाजीराव शिंदेचा पराभव करून आधीच मिळवला होता. राणी ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर असल्याची बातमी ह्यूला कळताच तो ग्वाल्हेरकडे निघाला. इकडे राणीला याची खबर समजताच ती स्वतः तयार झाली, पण राणीचा घोडा प्रचंड थकला होता. तिने ग्वाल्हेरच्या किल्ल्यातलाच एक नवीन घोडा स्वतःसाठी घेतला आणि तिने सैन्यालाही तयार व्हायला सांगितलं. इंग्रज सैन्य जवळ येतच होतं. राणीने पुरुषी वेश प्रदान केला होता. छोट्याशा दामोदरला पाठीशी बांधलं आणि आपल्या नवीन घोड्यासह राणी किल्ल्याच्या बाहेर पडली आणि प्रचंड आवेशाने शत्रूंना सामोरी गेली. तिने शत्रूंवर आक्रमण केलं आणि सपासप वार करत तुफानी वेगाने ती पुढे जात होती. काही इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवले की त्यावेळेसचा तिचा आवेश तिमित करणारा होता. शत्रूवर वार करत राणी आवेशाने पुढे पुढे जात होती, पण वाटेत एक ओढा लागला आणि तो ओलांडताना राणीने त्या घोड्याला टाच मारली, पण तो नवीन घोडा अचानक अडला, पुढे गेलाच नाही आणि तेवढ्यात इंग्रज शिपाई तिच्यापर्यंत पोहोचले. एका इंग्रज स्वाराने तिच्यावर मागून वार केला. तिच्या डाव्या कुशीत तलवार आरपार घुसली होती. दुसऱ्या स्वाराने तिच्या मस्तकावर वार केला, ज्याने तिची पूर्ण उजवी बाजू घायाळ झाली. ती कोसळली, पण तो तसाच पुढे गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राणीला पुरुषी वेशात असल्याने त्यांनी ओळखलंच नाही. कोसळलेल्या राणीचा एक डोळाही घायाळ झाला होता, त्यामुळे तिला त्या डोळ्यांनी दिसतही नव्हतं. राणीला तिच्या सहकाऱ्यांनी बाजूला गंगाधर दास यांच्या झोपडीच्या जवळ नेलं. आपला देह जिवंत किंवा मृत देखील इंग्रजांच्या हाती लागू नये ही राणीची इच्छा होती. तिने ती तिच्या सहकाऱ्यांना सांगितली. तेव्हा खूप दुःखी अंतःकरणाने तिचा विश्वासू नोकर आणि सहकाऱ्यांनी तिला तिथेच भडाग्नी दिला. राणीच्या या असीम शौर्याची दखल ब्रिटिश अधिकारी ह्यू रोज यांनीही घेतलीय. त्याच्या शब्दात, शी वॉज द ब्रेवेस्ट, डेंजरस अँड बेस्ट मिलिटरी लीडर ऑफ द रिबेल. त्यावेळेचे गव्हर्नर ऑफ जनरल लॉर्ड कनिंग आणि लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्याही म्हणण्यानुसार झाशीचा पराभव आणि राणीचा मृत्यू हे ब्रिटिश सैन्याला त्यावेळचं बंड थोपवून धरण्यात आणि पुन्हा वर्चस्व करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं ठरलं होतं. थँक्यू. तर ही होती गोष्ट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची.
गोष्ट कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया मला प्लीज नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशीच एखादी गोष्ट किंवा एखादी कविता घेऊन. परत भेटूच. बाय.